काय नाव सर आपलं? माझं नाव रवी शिवनाथ शर्मा. मी सिडको छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. बरं. आणि काय त्रास होता आपणास? मला सर्वायकलचा त्रास होता आणि डॉक्टरांकडे दाखवलं होतं. त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की मणक्यातून येणारी नर्व दबलेली आहे. बरं. त्यामुळे पूर्ण हातात पेन वगैरे येत होता बऱ्याच प्रमाण. ओके. जवळपास साधारणतः 1-1.5 महिना मी बेडवर होतो. बेड रेस्ट होती पूर्ण? हो. त्रास खूप भयंकर होता? त्रास अति होता. अति होता. यस. मग तो नंतर काही मेडिसिन्स मुळे थोडासा पेन कमी व्हायचा, पण तो कम्प्लीट रिलीफ भेटला नाही. टेम्पररी व्हायचा. येस. पण मग तुमच्याकडे आल्यानंतर फर्स्ट ट्रीटमेंट केल्यानंतर साधारणतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे की बाबा 2-3 दिवसात रिलॅक्स होत जाणार. एक वेळेस ट्रीटमेंट केल्यावर फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी ट्रीटमेंट केली त्यानंतर 2-3 दिवसात तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर त्याचप्रमाणे माझा पेन कमी होत गेला. आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्येच म्हणजे ज्यावेळेस ट्रीटमेंट झाली आपली, मला साधारणतः 70% फरक पडला पहिल्या वेळेस मध्ये. आणि त्यानंतर ज्यावेळेस सेकंड टाइम ज्यावेळेस ट्रीटमेंट झाली माझी, बरोबर, त्यानंतर साधारणतः 2-3 दिवसात मला 100% रिलीफ भेटलं. यस, कम्प्लीट रिलीफ भेटलं. आणि साधारणतः आता त्यानंतर 2 महिने रिलॅक्स होतो. पण झोपण्यात परत थोडासा त्रास वाटत होता, त्यामुळे मी परत सरांकडे आलो. आज आले आणि आज ट्रीटमेंट केली आहे. आणि जसं मागेही बरोबर वाटलंय असं आताही सध्या मी म्हणजे जो पेन मी घेऊन आलो होतो तेवढा पेन सध्या आता माझा नाहीये. ऑलमोस्ट रिलीफ आहे. हो. आणि साधारणतः 2 दिवसात असं परत वाटतंय की ते 100% क्युअर होईल. तर थँक्यू सो मच सर. बराच त्रास होता. आणि MRI वगैरे काढला होता याच्यासाठी का नाही? ऍक्च्युली एक्सरे केला होता, MRI रेफर केला होता. बट मी एक फेसबुकवर सरांची ऍड बघितली आणि त्यानंतर मी MRI करण्याआधी मी डायरेक्ट आधी इथं आलो एक वेळेस. आणि मग मला गरज पडली नाही MRI ची आवश्यकता. त्यामुळे त्याच्यानंतर गोळ्या वगैरे पण सुटून गेल्या? हो, ते तर कम्प्लीट बंद झालं सर. आणि खूप चांगला म्हणजे बरा झालोय मी पूर्वीपेक्षा. आणि ट्रीटमेंट मध्ये असलं मी कुठल्याही प्रकारची तुम्हाला गोळी औषध नाही, काहीच इंजेक्शन काहीच नाही असलं तर काही नाही दिलं ना? नाही, गोळ्या वगैरे गरजच पडली. दुसरी गोष्ट म्हणजे फोर्स करत नाहीत की तुम्ही डबल या ट्रिपल या. त्यांचं म्हणणं आहे की आराम पडला तर तुम्ही परत म्हणजे तुम्हाला परत आवश्यकता नाही परत येण्याची. बरोबर. त्यामुळं म्हणजे माझं कसं आहे, मी ट्रीटमेंट ऑफ ड्युरेशन मी ठरवत नाही कोणत्या पण पेशंट सोबत. कोणी पण येतं माझ्याकडे तर मी सांगतो 1 वेळेस करून बघा, 8 दिवस तुम्ही चेक करा. तुम्हाला जर वाटलं का इथं आल्यावर तुम्हाला काही रिलॅक्सेशन आहे, काही फायदा आहे तर सेकंड टाइम. येस सर. बळजबरी आपण त्याच्यामध्ये बोलवत नाही आणि सेशन पण करत नाही का नाही तुम्हाला 8 दिवस करावे लागेल, 15 दिवस. नक्कीच मला त्याच्या खूप रिलीफ भेटला. म्हणजे मी जे मागच्या 4 ते 5 महिन्यापासून सफर करत होतो तो मी म्हणजे 15 दिवसात ज्याप्रमाणे मी क्युअर झालो, मला खूप जास्त आनंद आहे त्या गोष्टीचा. आणि काय सर्वायकलचं पेन थोडस जास्त म्हणजे एक मानसिक दृष्ट्या जे आहे ना, माणूस थोडस घेऊन ऑलमोस्ट बेडवर असल्यामुळे 25 दिवस मला चांगलंच माहिती आहे बेडवर कसे काढलेत मी 25 दिवस. तसं मणक्यांचा सर्वच त्रास जास्तच आहे, पण लंबरचा लोअर बॅकचा जेव्हा पेन होतो तो फक्त पायाकडेच त्रास होतो. ठीक आहे. पण जेव्हा सर्वायकलचं होतो ना तर त्याचे वेदना म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत जातात. बरोबर. डोळ्यामध्ये, मेंदूमध्ये, चेस्ट पेन वगैरे, म्हणजे मल्टिपल ठिकाणी त्रास होतात. ते मानसिक दृष्ट्या त्रास होतो. आणि बरं, खरं सर थँक्यू सो मच. मला खूप रिलीफ भेटले. ठीक आहे. म्हणजे ट्रीटमेंट पासून पूर्ण समाधानी? येस 100% समाधान. ओके सर, थँक्यू. येस सर.